शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. तर 14 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण आहे? शुक्रवारी 14 ऑगस्टला आपण जर बघितलं तर सावंतवाडी, त्याचबरोबर कणकवली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, त्याचबरोबर संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाबळेश्वर, महाड, माणगाव, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात देखील रिमझिम पावसापासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर घोटी परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना दिवसभर दिसत आहे. अकोल्यामध्ये जर आपण बघितलं तर अकोल्यामध्ये देखील रिमझिम पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. अहिल्यानगरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर शिरूर, ढवळपुरी, श्रीगोंद्या, कडा, जामखेड, पाटोदा, शिरूर, कासार या भागात देखील रिमझिम पावसा होणार आहे शुक्रवारी 14 ऑगस्टला. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. आपण जर बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बारामती हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला जास्त नाही आहे पाऊस, पण ढगाळ वातावरण आहे या भागात. विजयपूरला थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. त्याचबरोबर आपण जर अक्कलकोट परिसर बघितला, अक्कलकोट, नलदुर्ग, त्याचबरोबर उमरगा, लोहारा, ओसा, निलंगा, त्याचबरोबर लातूर, तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस म्हणण्यापेक्षा ढगाळ वातावरण असेल. थोड्याफार प्रमाणात झाला तर रिमझिम पाऊस होईल, म्हणजे जास्त नाही आहे पाऊस. त्याचबरोबर आपण जर पेठ, उंबरी, निजामाबाद हा परिसर बघितला तर 14 ऑगस्टला आपल्याला जास्त काही पाऊस वगैरे नाही, ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर हिंगोली, उमरखेड या परिसरात देखील हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अर्नी, यवतमाळ, त्याचबरोबर यवतमाळनंतर पांढरकवडा या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस जाणवत आहे. थोड्याफार प्रमाणात नाही तर दिवसभर या परिसरामध्ये देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. अमरावती, अचलपूर, त्याचबरोबर टेलगाव, अरवी, त्याचबरोबर आपण जर नागपूर, उमरेड, भंडारा, साकोली, तुमसर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर करंजी, तेलगाव, अरवी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शुक्रवारी 14 ऑगस्टला दुपारपासूनच सुरुवात होणार आहे. अमरावती, अचलपूर, अंजनगाव, अकोट या भागात देखील धरणी, त्याचबरोबर कालवा, चंद्रा या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर जळगाव, अंबळनेर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. चाळीसगाव, शेवगाव, भोकरदनमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर धुळे, मालेगाव, साक्री, त्याचबरोबर मनमाड, सटाणा, साक्री, नंदुरबार, नवपूर, त्याचबरोबर शिरपूर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. म्हणजे जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस असेल या भागामध्ये. त्याचबरोबर आपण जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिक, पेठ, घोटी, वडा, अकोले, कुळगाव, बदलापूर, मंचर, लोणावळा, पेण, लवसा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण या भागात देखील पाऊस असणार आहे. म्हणजे समुद्र किनारपट्ट्याला देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शुक्रवार 14 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण, वारं देखील असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.